आणि खरं म्हणजे आपण सगळ्यांनीच जे काय देशासाठी केलेलं आहे, हा क्रिकेट कुठल्याही जाती धर्माचा नाही, हा खेळ जो आहे खेळाडूंचा आहे आणि तो खेळ आपण दाखवला। विराट, बुमराह, सूर्यकुमार, रोहित शर्मा यासारख्या खेळाडूंचा हा खेळ आहे। आम्हा राजकारण्यांचा फील्ड वेगळा आहे, कधी कोण कुणाचा कॅच घेईल हे सांगता येत नाही, कोण कुणाला रनआउट करेल हेही सांगता येत नाही। त्यामुळे आम्हाला पण रोहित, सूर्यकुमार यांच्यासारखी चांगली बॅटिंग करावी लागते। चांगली बॅटिंग केली की रेटिंगही चांगलं वाढतं। त्यामुळे आणि म्हणून भाषणातून देखील सभागृहामध्ये अनेक आमचे समोर बसलेले सभागृहामधले सदस्य देखील अनेक वेळा चौकार षटकार मारत असतात आणि एक प्रकारचा क्रिकेट आणि राजकारण आणि क्रिकेटचे सांगड मी घालत नाही, परंतु एक मनापासून मी आपल्या सगळ्यांच्याच या यशस्वी खेळाला शुभेच्छा देतो। हे विजेतेपद केवळ T20 पुरतं मर्यादित नाही, तर डोळ्यात स्वप्न घेऊन गगन भरारीची इच्छा असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षाचंही ते प्रतीक आहे असं मी म्हणतो। या ठिकाणी या चारही मुंबईकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो। रोहितजी, आपण सदैव हिट राहा। यादवजी, आपण सूर्यासारखे तळपत राहा। जयस्वालजी, आपण सदैव यशस्वी व्हा। आणि दुबेंच्या नावात तर साक्षात शिव आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण या भारताची विजयी पताका अशीच फडकवत राहा। तमाम भारतीयांना आनंदोत्सव साजरा करण्याची संधी आपण यापुढे देखील देत राहा अशा मी शुभेच्छा देतो। आणि सूर्याने इथं म्हटलं, तुम्ही या सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं आहे, तुम्हाला अजून सभागृहाची हे पद्धत माहीत नाही। सभागृहात एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करायचं असतं। तुम्ही सभागृहात काय आश्वासन दिलं की पुढचा वर्ल्ड कप पण आम्ही जिंकू। इकडे एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करावं लागतं। एक आश्वासन समिती आहे आपल्याकडे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आपण इथं आलात या सभागृहामध्ये आणि आमच्या या सर्व लोकप्रतिनिधींना आणि सर्वांनाच स्वागताची संधी आपण दिली। रोहितजी, त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन आपल्या टीमचं करतो। आणि या टीम इंडियाला राज्य सरकारच्या वतीने एक प्रोत्साहन म्हणून 11 कोटी रुपये या ठिकाणी आम्ही आणि खूप खूप शुभेच्छा। रोहित आणि सूर्यकुमार यांनी सांगितलं की मुंबईमध्ये या MMR मध्ये नवीन खेळाडू तयार केले पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक सहकार्य आहे, जागा असेल, आता आशिष शेलार आहेत तिकडे, जी काय आवश्यक मदत असेल ती सरकार आपल्याला करेल, कारण तुम्ही खेळाडूंची फॅक्टरी निर्माण करणारे आहात। त्यामुळे मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।